उस संविधान की प्रत शायद विजय अग्रवाल जी और भारतीय जनता पार्टी के पास होंगी, क्योंकि उस संविधान की जो मूळ प्रत है जाके आप गूगल करिए, उसमें भी टिपू सुलतान का फोटो है। आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी या संदर्भात टिप्पणी केली की हा नराधम आहे, म्हणजे टिपू सुलतान नराधम आहे आणि आमचं पण म्हणणं आहे तो नराधम आहे, तो इथे नाव पाहिजे नाही। ही जी काही चर्चा होते ती राजकीय दृष्ट्या माझ्या विरोधकांना संदीप साधून ते करत असतात, म्हणून या विषयाशी माझा काही संबंध नाही। माझा हा म्हणणं आहे कि भारताचं संविधान जे आहे, जिन लोगों ने हमें स्वतंत्रता दिलाई, उसके बाद में बाबा साहेब अम्बेडकर के नेतृत्व में हमारे देश का संविधान ये पहली बार बनाया गया, बाद में छापा गया। उस संविधान की प्रत शायद विजय अग्रवाल जी और भारतीय जनता पार्टी के पास होंगी, क्योंकि उस संविधान की जो मूल प्रत है जाके आप गूगल करिए, उसमें भी टीपू सुल्तान का फोटो है। टीपू सुल्तान जब शहीद हुए तब अंग्रेजों की गोली द्वारा शहीद हुए। संविधान निर्माताओं ने उनकी फोटो को हमारे संविधान में रखा। तो आज ये बात शायद विजय अग्रवाल जी को पता होंगी, भारतीय जनता पार्टी को पता होंगी, इसलिए उन्होंने ठहराव जो जिस बोर्ड के सामने आप खड़े हैं, शहीद टीपू सुल्तान जो बोर्ड पीछे लगा है, ये शायद उनको पता होगा। और भारतीय जनता पार्टी को मैं ऐसा विनंती करूंगा कि विजयभाऊ को जो माहिती है, भारतीय जनता पार्टी की जो अकोला में जो माहिती है, वो देवेंद्र फडणवीस जी को दे, ताकि वो भी अपनी सोच में थोड़ा सा सुधार ला सके। तो सूचक वो इसलिए थे क्योंकि उनको पता है कि संविधान निर्माताओं ने शहीद टीपू सुल्तान का फोटो संविधान में भी रखे, प्रिंट है। ये विजयभाऊ को पता है, अकोला के भाजपा वालों को पता है, ये देवेंद्र फडणवीस जी को नहीं पता है। तो मेरी आपके माध्यम से विनंती है कि अकोला के भाजपा के जो नेता है, उन्होंने संविधान निर्माताओं ने जिस व्यक्ति का फोटो, शहीद टीपू सुल्तान जी का फोटो जो संविधान में रखे हैं, सामने जो बहुत सारी फोटो आते हैं, जाके सर देवेंद्र फडणवीस जी को बताना चाहिए ना। विजय अग्रवाल यांचं म्हणणं आहे की माझं नाव जाणीवपूर्वक त्या सूचकमध्ये टाकलं होतं, मला माहिती नाही। आता याचं उत्तर तर तेच देऊ शकत, कारण की आता जाणीवपूर्वक जर टाकलेला आहे तर त्यांनी त्याच्यावर काय कारवाई केली, एखादी नोटीस दिली का, असं त्यांचं काही म्हणणं आहे का? ते आता त्यांचा निर्णय आहे। पण जैसा मैं सांगितलं तुम्हाला कि अंग्रेजों की गोली से शहीद हुए टीपू सुल्तान, संविधान निर्माताओं ने जिनका फोटो डाले थे, ऐसा भारतीय जनता पार्टी को और विजय भाऊ को ऐसा क्या तकलीफ है कि बोलते हैं बदल देंगे। लेकिन मैं वापस प्रश्न है, वो हम बोलेंगे कुछ, करेंगे कुछ, बदलना था तो ठराव में आप क्यों सूचक थे, भारतीय जनता पार्टी क्यों सूचक थे? मागणी एकच आहे की माझ्या मागे जी सभागृह आहे, स्थायी समिती सभागृह आहे, तिथे वरती टिपू सुलतानचा नाव लागलेलं आहे। त्याले जेव्हा हे लागलं होतं तेव्हा आमचा विरोध होता। तेव्हा इथले आमचे मोठे बंधू विजयभाऊ अग्रवाल, साजिद पठाण आणि रफिक सिद्दीकी यांचा कार्यकाल होता, तेव्हा हे बोर्ड लागलं होतं। तेव्हा आम्ही विरोध केला होता। ते विरोध झाल्यानंतर ते बोर्ड काढला गेला। नंतर 1 मेले इथले पालकमंत्री दर्डा साहेब होते, त्यांनी ते बोर्ड लावलेलं आहे। आतापर्यंत ते बोर्ड काढला गेला नाही। 2 दिवस अगोदर आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी या संदर्भात टिप्पणी केली की हा नराधम आहे, म्हणजे टिपू सुलतान नराधम आहे आणि आमचं पण म्हणणं आहे तो नराधम आहे, तो इथे नाव पाहिजे नाही। आमची विनंती आहे, इथे सत्ताधारीमध्ये आम्ही पण सहभागी आहोत, आमचा एक नगरसेवक आहे त्यामुळे आम्ही सहभागी आहोत। आमची विनंती आहे, आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिला की साहेब हे तुम्ही हे जे फोटो आहे टिपू सुलतानचा, हे फोटो काढा, कारण की हे जे ठराव झालेला ते चुकीच्या पद्धतीने ठराव झालेला, कुठेही त्याची टिप्पणी नाही आहे, कुठेही त्याची प्रोसिडिंग नाही आहे। आणि हे बोर्ड काढून तिथे छत्रपती संभाजी महाराज किंवा APJ अब्दुल कलाम हे फोटो नाव या तिथे देण्यात यावे, आमची विनंती आहे। अन्यथा तुम्ही नाही काढला नियमाप्रमाणे तर आम्ही आमच्या पद्धतीने हे फोटो आम्ही इथून काढणार आहे। आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालते, कारण की हा नाव आम्हाला इथे पाहिजे नाही। मी विधानसभेच्या निवडणुकीत या विषयाचा स्पष्ट खुलासा केलेला आहे की आजपर्यंत सूचक कोणाचं नाव टाकावं हे कधी विचारलं गेलं नाही। त्यांनी माझं नाव त्या सूचकामध्ये टाकलं। मी असा कोणताही ठराव मांडला नाही किंवा असं कोणतंही माझं त्याला समर्थन नाही। त्याला त्यावेळेस माझा विरोध होता, आजही माझा त्याला विरोध आहे। आणि म्हणून ती जी काही चर्चा होते ती राजकीय दृष्ट्या माझ्या विरोधकांना संदीप साधून ते करत असतात, म्हणून या विषयाशी माझा काही संबंध नाही। ज्या दिवशी असा कोणता विषय येईल काढून टाकायचा तिथे आम्ही तोही प्रयत्न करू।